रजनी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज पाहणार आहोत कैरीचं लोणचं। तर हे पहा, मी 2 किलो कैऱ्या आणलेल्या आणि ते फोडून अशा रात्री मी हळद मीठ लावून ठेवलेलं, खूप छान असं मुरलेलं आहे हळद आणि मीठ या फोडींमध्ये। तर पाणी झालेलं याच्यामध्ये ते हळद आणि मिठाचं, तर ते मी काढून घेतलेलं आहे आणि छान अशा आपल्या फोडी हे पहा मस्त अशा झालेल्या आहेत। अगदी कलर पण खूप छान असा आलेला आहे। तर मी साहित्य दाखवते। याला वाळवायची आणि काही गरज नसते। तर हे पहा, याच्यामध्येच आपण आता मसाला टाकला की लोणचं आपलं खूप छान होतं। चला तर आपण साहित्य पाहूया। हे लागणारं साहित्य आहे, तर हे 100 ग्रॅम मी मोहरीची डाळ घेतलेली आहे, 50 ग्रॅम मोहरी, 3 चमचे असे तिखट घेतलेलं आहे, मी घरातच बनवलेलं आहे। हे हिंग आहे, फ्लेवरसाठी मी थोड्याशा अशा लवंगा घेतलेल्या आहेत, 3 चमचे मेथ्या घेतलेल्या आहेत, 50 ग्रॅम लसूण घेतलेला आहे, पाव किलो साखर आणि 50 ग्रॅम असं मीठ घेतलेलं आहे। मीठ आपल्याला आता कमीच वापरायचं आहे, का तर मी रात्री फोडींना असं हळद आणि मीठ लावून ठेवलेलं, त्याचं मीठ याच्यामध्ये थोडंसं मुरलेलं आहे। आणि आपल्याला हळद थोडीशी लागणार आहे, आता जास्त नाही टाकायची आहे आपल्याला। आणि पाव किलो आणि थोडंसं वरती असं मी तेल घेतलेलं आहे आणि जिरेपूड घेतलेली आहे। चला तर पुढे मी दाखवते। मोहरी आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे, मेथ्या ही आपल्याला थोड्याशा भाजून घेणार आहोत। कढई आपली छान अशी गरम झालेली आहे, तर मी मोहरी आता भाजून घेणार आहे। जास्त ही भाजायची नाही आहे, नाहीतर कडवट असा वास लागतो। मोहरी आपली भाजलेली आहे, तर मी आता याच्या काढून घेणार आहे। मोहरीचा छान असा वास सुटलेला आहे। मेथ्या ही आपल्याला गरम करून घ्यायच्या आहे। गरम म्हणजेच आपण असं लालसर होईपर्यंत थोड्याशा भाजून घेणार आहोत। छान अशा मेथ्या आपल्या भाजलेल्या आहेत, तर मी ते काढून घेणार आहे। मोहरीची डाळ ही आपल्याला थोडीशी अगदी गरम करून घ्यायची आहे, ही आपल्याला भाजायची गरज नाही आहे, थोडीशी मी अशी गरम करून घेणार आहे। डाळ मी गरम करून घेतलेली आहे मोहरीची। तर चला आपण आता तेल गरम करून घेणार। तेल आपल्याला चांगलं कडकडीत होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेणार आहोत। तेल आपलं गरम होतंय तोपर्यंत आपण हे मोहरी आणि मेथ्या आहेत ते आपण बारीक करून घेणार। जास्त ही बारीक करायच्या नाही आहे, तर भरडच करून घेणार आहोत। तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्येच मी आता लवंगा आणि लसूण टाकून घेणार आहे। आपल्याला थंड करायचं आहे थोडंसं कोमट झाल्यानंतरच आपण हे टाकणार आहोत। हे पहा, मोहरी आणि मेथ्या मी अशा अर्धवटच करून घेतलेल्या आहेत। भरडच आपल्याला काढायचे आहे, जास्त बारीक करायचं नाही आहे। मोहरीची डाळ ही आपल्याला थोडीशी मिक्सरमधून फक्त एकदाच अशी फिरवून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीनं मी मोहरीची डाळ अशी मी अर्धवट करून घेतलेली आहे। तेल आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे, तर मी लवंगा याच्यामध्येच टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला लसूण पाकळ्याही टाकायच्या आहेत। तेल आपलं छान असं कोमट झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा असा हिंग टाकून घेणार आहोत। हिंगाचा फ्लेवर छान असा आपल्या लोणच्याला येतो। त्या तेलामध्येच आपण असं लसूणही टाकून घेणार आहोत। लसूण आपल्याला जास्त असा तळायचा नाही आहे, तर थोडंसं आपण असा कोमट तेलामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि लसूण आपल्याला बारीक करायचं नाही आहे, तर आपण अख्खाच असा लसूण लोणच्यामध्ये घालणार आहोत। लसणानं लोणच्याला अशी टेस्ट खूप छान अशी येते, म्हणून आपण लसूण घालायचं आहे। लसूण आपण काढून घेतलेला आहे, तर याच्यामध्ये आपण हे लाल तिखट आता वापरणार आहोत। तयार मसाला आपण वापरलेला नाही आहे, तर हे आपण घरगुती लोणचं करणार आहोत। हे मोहरीची डाळ आणि मोहरी आपण बारीक करून घेतलेले आहे, तेही आपण याच्यामध्येच ओतून घेणार आहोत। हे पहा, छान असं आपल्या तेलाला कलर आलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकून घेणार आहे। आपण अगोदर हळद लावून घेतलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला 1च चमचा हळद वापरणार आहे। मी हळद टाकून झालेली आहे, तर याच्यामध्ये आपल्याला जिरेपूडही 1 चमचा टाकून घ्यायचा आहे।
आणि 1 चमचा टाकते. लवंगा ही आपल्याला बारीक करायच्या नाही आहे, तर आपल्याला अशा अख्ख्याच लवंगा टाकायच्या आहेत. खूप छान असा फ्लेवर लवंगांचा येतो आणि आपला लसणाचाही. जिऱ्याची पूड करताना मी हे जिरे गरम करून घेतलेले आहेत, त्यामुळे हे कच्चे जिरे नाही आहेत. तेल आपल्याला एकदम थंड झाल्यानंतर ओतायचं आहे. तोपर्यंत मी साखर आणि मीठ हे याच्यामध्ये टाकून घेणार आहे. साखरेने आपल्याला चव छान येते, अशी लोणच्याला गोड आंबट तिखट अशी टेस्ट येते. तर आपण साखर थोडीशी घालायची आहे. आवडत नसेल नाही घातली तरी चालेल. आणि आपल्याला मीठही याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे. हे पहा, छान असं आपलं तेल थंड झालेलं आहे आणि मसालाही खूप छान असा हे पहा कलर आलेला आहे. तर आपण या लोणच्यामध्ये आपण आता ओतून घेणार आहोत. थोडं थोडं करून मी असं ओतून घेतलेलं आहे. तर चला आपण आता हे मिक्स करणार आहोत. हे पहा, छान असं आपल्या लोणच्याला कलर आलेला आहे. खूप छान असं झालेलं आहे लोणचं. आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.